जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात वाघनखं आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे। दरम्यान साताऱ्यात नव्यानं उभारण्यात येत असलेल्या संग्रहालयामध्ये ही वाघनखं ठेवण्यात येणार आहेत। वस्तू संग्रहालयात कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले याचा आढावा घेतलेला आहे राहुल तपासे यांनी। पाहूया। ज्या अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनख्याच्या साहाय्याने कोतळा काढून एक इतिहास वेगळ्या पद्धतीने रचला, त्याच इतिहासातला साक्षीदार आता सातारा वेगळ्या पद्धतीने होताना पाहायला मिळतोय। त्याचं कारण म्हणजे या वाघनख्या लंडनमधून आता याच ठिकाणी साताऱ्यामध्ये येतील। या ठिकाणी सातारा शहरातील संग्रहालयामध्ये या ठिकाणी या वाघनख्या ठेवण्याचं साठी एक विशिष्ट प्रकारचं एक स्टेज तयार करण्यात आलेलं आहे। ह्या संग्रहालयामध्ये ही व्यवस्था इथले अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग डोळ्यात तेल घालून काम करताना पाहायला मिळत आहेत। निश्चितच या ठिकाणचं जे सौंदर्य आहे, सातारचं जे सौंदर्य आहे ते एक वेगळ्या पद्धतीनं या वाघनख्यांच्या माध्यमातून घडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपल्यासोबत या ठिकाणच्या अधिकारी आहेत। शिंदे साहेब, काय सांगाल तुम्ही या वाघनख्याच्या संदर्भातली कशा पद्धतीने आता वाटचाल सुरू आहे? आता मी प्रथम सातारकरवासियांची इच्छा असलेले वाघनखी लोकांना पाहता येईल याकरिता गेले 4 महिन्यापासून आम्ही दालनाची तयारी केली आहे आणि आता जवळजवळ ती पूर्ण झालेली आहे। त्यामध्ये प्रथम दरवाजा म्हणजे सुरक्षा दृष्टीने महत्त्वाचे हे दरवाजा बसवलेला आहे। प्रत्येक ठिकाणी ग्रिल्स बसवले आहेत आणि वाघनख्याची इथे काच आहे, ती स्टपिंग काच आहे। त्याचप्रमाणे इथे कॅमेरे, सेन्सॉर, त्या ज्या सुरक्षित दृष्टीने आहेत सर्व आम्ही ती तयारी केलेली आहे। सेन्सॉर म्हणजे कशा पद्धतीने असते? कसं असते सेन्सॉर म्हणजे तुम्ही जर इथं हात असा जरी हात केला तरी ती तुम्हाला सेन्सॉर वाजणार, म्हणजे त्या एक सहीमय केलेलं असतं। म्हणजे काय आहे म्हणजे इथं कशा पद्धतीनं सगळे आता ही दालन आपण पाहतो ती एक शस्त्र दालन आहे। बरं, जी मराठाकालीन काय शस्त्र होते हां, त्याचं आपण इथे प्रदर्शन करणार आहोत। बरं, हां, त्याचप्रमाणे ती पहिल्या नंबरचे दालन हे तख्त दालन, बरं, जिथे सातारची गादी हां, त्यावेळेची गादी आपण प्रिझर्व करून ठेवलेली आहे, बरं, त्याचे इथे प्रदर्शन केले जाणार आहे। परत आपण दरवाजा पाहतो, आपण दरवाजा सर्व दृष्टीने आम्ही किल्ल्याचा दरवाजा कसा असावा त्या पद्धतीने आम्ही हे दरवाजाचे तयार केलेलं आहे। आणि ह्याचा मेन उद्देश की आपली संग्रहालयाची इमारत एक भुईकोट किल्ल्यासारखी आहे, त्यामुळे त्याला साजेल असा दरवाजा आम्ही तयार केलेला आहे। एकंदरीतच सध्या आत्ता काही दिवसांमध्ये जे काही वाघनख्या या साताऱ्यामध्ये दाखल होतील त्यामुळं मात्र सातारकरांबरोबर महाराष्ट्राची मान उंचावेल यात शंका नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।